समुद्रमंथनातून मिळालेल्या 14 रत्नांपैकी एक रत्न म्हणजे शंख, ज्याला विष्णूने धारण केलं तुम्हाला ते माहीत आहे. पूजेत दक्षिणावर्ती म्हणजे उजव्या बाजूनं खुलणारा शंख ठेवावा. शंखाची पाठ असुर असते म्हणून शंख नेहमी कासवाच्या आणणीवर ठेवावा. देवळात कासवाचं तोंड देवाकडे असतं, बरोबर, पण आणणीच्या कासवाचं तोंड आपल्याकडे करावं आणि शंखाचा निमुळता भाग देवाकडे करावा. शंख पूजा करणाऱ्याच्या उजव्या हाताला ठेवावा. धुताना शक्यतो पाण्यात बुडवू नये. बुडवला तर ते पाणी पूजा कार्याला वापरू नये, कारण त्या पाण्याचं निर्माल्य होतं. शक्यतो डाव्या हातात धरून उजव्या हातानं धुवावा आणि पाणी वरून भरावं. ओला झालेला शंख वस्त्रानं पुसू नये. शंखाला तुळसप्रिय आहे म्हणून गंध, फूल, तुळशीपत्र त्याला जरूर वाहावं, पण अक्षता कधी वाहू नयेत. घरात महिला गरोदर असेल किंवा रजस्वला असेल तर शंखनाद करू नये. शम म्हणजे कल्याण करणारा आणि ख म्हणजे आसमंत, म्हणून असं म्हणतात कल्याणकारी लहरी प्रक्षेपित करणारा असा हा शंख पूजेत जरूर ठेवावा. राधे राधे.